शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी दत्तात्रय शेरकर. तर चला आज बनवूया आपण फिश ऑइल. तर फिश ऑइल कसं बनवायचं याची मी थोडक्यात माहिती देत आहे. तर सर्वप्रथम आपण घेत आहे 20 किलो माशाचं वेस्टेज, जेणेकरून हे कटिंगवाले मासे विक्रेते असतात, जे माशाचं काही वेस्टेज असतं तर ते आपण आज घेतलेलं आहे 20 किलो. त्याच्यासोबत आपण घेतलेला आहे 20 किलो पावडर फार्ममधलेला गूळ. तो जवळपास आपल्याकडे 1 वर्षापूर्वीचा जुना आहे. पूर्ण त्याची इकडे बाकीच्या साईडला ढेप तयार वगैरे झालेले आहे. आपण घेतानाच 2 ते 3 टनापर्यंत गूळ खरेदी करीत असतो वर्षाअखेर. आणि त्यासोबत घेतलेला आहे 5 लिटर OWDC. तर थोडक्यात माहिती सांगण्याचं तात्पर्य का फिश ऑइल बनवतो आहे आपण हे. तर आता 20 किलो फिश ऑइल, त्यामध्ये आपण हा गूळ मिक्स करणार आणि काठीच्या साहाय्याने याला एकजीव करणार आणि त्यानंतर आपण 5 लिटर OWDC टाकणार. OWDC टाकल्यानंतर पूर्णपणे काठीने हलवून घेऊन त्याला पूर्णपणे 6 दिवस आपण एअर पॅक करून ठेवणार आहे. तर एअर पॅक केल्यानंतर त्याला आपण काही खोलणार नाही आणि हलवणार पण नाही. डायरेक्टली आपण त्याला 6 दिवसानंतर ओपन करणार आहोत. आणि त्यानंतर फिश ऑइल कसं तयार होतं हा व्हिडिओ मीच तुम्हाला सविस्तर नंतर देत आहे. तर धन्यवाद मित्रांनो.